मागण्यावर बोलण्याकरता मी उभी आहे। अध्यक्ष महोदय, मुंबईतील सर्वात मोठा प्रश्न आज जो सर्व सोसायट्यांना नागरिकांना भिडत आहे तो म्हणजे मुंबईतील भटक्या कुत्र्यांचा विषय। अध्यक्ष महोदय, मुंबई महानगरपालिकेतर्फे मुंबईतील भटक्या कुत्र्यांचं निर्वजीकरण करण्याची मोहीम हाती घेतलेली आहे, परंतु त्या कुत्र्यांना पुन्हा वॅक्सिन दिल्यानंतर पुन्हा त्याच जागेवर आणून सोडतायत आणि 6 महिन्यामध्ये 10 पिल्ल हे एक कुत्रा देतोय। आणि आज सरकारकडे अशी कुठेही श्वानग्रहासाठी श्वानग्रह नसल्यामुळे जागा नाहीये। अध्यक्ष महोदय, मी ह्या पुरवणी मागण्यांमार्फत सरकारला विनंती करते की उपनगरामध्ये मालवणी सारख्या ठिकाणी जिथे सरकारी जागा आहे तिकडे मोठं श्वानगृह तयार करावं व ह्या भटक्या कुत्र्यांना तिकडे ठेवावं आणि त्यामुळे भटक्या कुत्र्यांवरती जर कोणी साधं त्याला हट केलं तरी प्राणीजीवी ज्या संस्था आहेत त्या येऊन रोज 1 नाही तर 2 केसेस ह्या पोलीस स्टेशनला होत असतात। अध्यक्ष महोदय, सोसायटीमध्ये कुत्र्यांनी पिल्ल दिली तर त्यातले एक पिल्ल कुठे गेलं म्हणून त्या चेअरमॅन आणि सेक्रेटरीवर केसेस पोलीस स्टेशनला FIR केलेले आहेत। त्यामुळे ह्या प्राणीजीवांना पण माझी विनंती आहे, तुमचं खूप कुत्र्यावर प्रेम आहे तर आपण आपल्या फ्लॅटमध्ये नेऊन ठेवावं। आणि खरी गोष्ट आहे, इतका त्रास आहे की विचारू नका। आणि त्याचबरोबर सरकारने निर्बंध पण ठेवावे की सोसायटीमध्ये कुत्रे पाळण्याकरता लायसन घेतलं आहे का, किती कुत्रे ठेवावे ह्याचे सुद्धा निर्बंध घालणे गरजेचे आहे। अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातील महत्त्वाचा विषय म्हणजे माझ्या विधानसभेमध्ये एअरपोर्ट अथॉरिटीचे रडार आहेत आणि ह्या रडारमुळे गेले 4 वर्षापासून अनेक बिल्डिंग माझ्या ह्या जमीनदोस्त झालेले आहेत। बिल्डर लोकांना पैसे देत नाही कारण की महानगरपालिकेतर्फे IODCC मिळत नसल्या कारणाने ह्या लोकांना खूप त्रास होते। आम्ही मागच्या ह्याच्यामध्ये आपले एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री होते, देवेंद्रजी उपमुख्यमंत्री होते, आम्ही इकडे ठराव केला, मुंबई महानगरपालिका 476 कोटी भरायला तयार आहे। त्यानंतर एअरपोर्ट अथॉरिटीने सांगितलं आम्हाला ते इन्स्टॉलेशन चार्ज आणि ट्रान्सपोर्टेशन चार्ज 67 करोड द्या। सरकारने तेही मान्य केले। मी आपल्या मार्फत सन्माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करते की गेले 4 वर्ष माझ्या इकडे 10,000 लोक आज घराविना आहेत। केंद्र शासनाला विनंती करावी, MMRDA दिलेली जागा ही मुंबई महानगरपालिकेला हस्तांतर करावी। राज्य सरकारने 40 एकर जागा ही गोराईला रडार शिफ्ट करण्यासाठी दिलेली आहेत व राहिलेल्या 16 एकर मध्ये आपल्याला रेडी रेकनर प्रमाणे 476 कोटी प्लस इन्स्टॉलेशन चार्जचे 67 कोटी मुंबई महानगरपालिका भरायला तयार आहे। त्यामुळे केंद्राच्या कॅबिनेटमध्ये हा विषय घेऊन दहिसरचे रडार हे गोराईला शिफ्ट करून दहिसरकरांना ज्या परमिशन अडकल्यात त्या मुंबई महापालिकेने तातडीने द्याव्या अशी मी विनंती करते। अध्यक्ष महोदय, तिसरा महत्त्वाचा विषय म्हणजे माझ्या विधानसभामध्ये अनेक रस्ते हे 6 मीटरचे आहेत, हे 9 मीटरचे RL करण्यासाठी आम्ही अनेक परमिशन मागितलेले आहेत। तरी मी आपल्या मार्फत विनंती करते की मुंबई महानगरपालिकेने ॲक्विजिशन करण्यासाठी बजेटमध्ये प्रोव्हिजन करून लवकरात लवकर हे 6 मीटरचे रस्ते 9.14 चे रस्ते करण्यात यावे अशी मी आपणास विनंती करते। अध्यक्ष महोदय, त्याचप्रमाणे माझ्या मतदारसंघातील जी गावठण आहे त्याचा DPR झालेला आहे, तरी त्या गावठणाचा DPR लवकरात लवकर हे करून त्याचं हे शासनाकडे जो कलेक्टरकडे DPR साठी सर्वे करून दिलेला आहे त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी, जेणेकरून माझ्या मतदारसंघातील आमचं एकसर कोळीवाडा असेल, एकसर तळेपखाडी असेल, त्याचप्रमाणे कांदरपाडा, दहिसर गावठण येथील लोकांना न्याय मिळेल।
अध्यक्ष महोदय, मला आपणास विनंती आहे की माझ्या मतदारसंघात दहिसर नदीवरती आम्ही 2 STP प्लांट लावलेले आहेत, त्याचप्रमाणे सिवरेज लाईन टाकले, पण अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघाच्या लगत असलेली मीरा भाईंदर नगरपालिका आहे, इकडे कोणतेही STP प्लांट नसल्या कारणाने मीरा भाईंदरचं संपूर्ण दूषित पाणी हे माझ्या दहिसर नदीमध्ये येते। तरी शासनामार्फत माझी विनंती आहे की मीरा भाईंदर नगरपालिकेने तातडीने आपले STP प्लांट लावावे, जेणेकरून आमच्या नदीमध्ये आम्ही 450 करोड रुपये खर्च करून दहिसर नदीचं सुशोभीकरण करतो आणि त्यामध्ये जे दूषित पाणी येते ते लवकरात लवकर थांबवलं पाहिजे। अध्यक्ष महोदय, आरोग्य विभाग पुरवणी मागणी क्रमांक R1 बाब क्रमांक 197-210 सार्वजनिक आरोग्य विभाग या विषयाच्या पुरवणी मागण्यावर मी बोलत आहे। अध्यक्ष महोदय, 18 वर्षावरील मुलींना गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरवरील प्रतिबंधात्मक लस मोफत देण्यात यावी, कारण गर्भाशय मुखाच्या कॅन्सरचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे। त्यामुळे मी सरकारला विनंती